दौरा करणार आहोत आणि मुख्य गोष्ट हीच आहे की जनतेमध्ये जाऊन पुन्हा एकदा हे सगळे जे डरपोक लोक पळालेले आहेत किंवा जे पैसे खाणारे लोक पळालेले आहेत तिथे जाऊन जनतेशीच परत संवाद साधणार, कारण ह्या लोकांनाच ह्या जनतेनीच आशीर्वाद दिले होते. आता पुन्हा एकदा तिथे लढाई सुरू होणार. पण 20 वर्षानंतर आज निकाल आलेला आहे, खरं तर विरोधात निकाल गेलेला आहे, कसं होतंय आता हा त्यांनी विचार करावा. तुमचं काय बोलणं झालं? शिंदेंनी फोन केला म्हणतायत असं. ते काय फोनाफोनी मग ते दाखवतील, हा हॅलो बोललो, हा ते स्पीकर फोनवर माहिती आहे तुम्हाला नाटक कसं चालतं. पण पैसे ज्यांनी खाल्लेत त्यांना फोन करा, तुम्ही काही करा, काय अर्थ त्याच्यात. आणि हा नालायकपणा लोकांनी पाहिलेला आहे. पण ओमराजे निंबाळकर बोलतात मी अजून देखील कुठल्या पक्षात गेलो नाही, कुठल्या सेनेत. मला वाटतं परवा जे बैठकीला आले होते ते आम्हाला सगळ्यांना दिसत आहे. जर कोणाला यायचं असेल मोठ्या मनाने तर पुन्हा एकदा येऊ शकतात, पण उद्धव साहेबांचं मन मोठं आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे, जे कोणी पक्षाच्या विरोधात जातील त्यांच्यावर कारवाई होणार. पण दुसरीकडे बघितलं आज राज ठाकरे यांनी आज मेळावा घेतला, त्यामध्ये असं म्हणाले की ही जे फोडाफोडी सुरू आहे ते अमित शहासाठी 2029 साठी फोडाफोडी करत. पण याच्यात तुम्हाला काही वेगळी भूमिका आहे का? कोई शक? सर, अमित शहा आज भाषण देत होते. अमित शहा मुंबईत आहेत, खरं तर शहरात तुम्ही बॅनरबाजी पाहिली असेल, शिंदे सेनेकडून त्यांच्या गुलामांनी लावलेले आहेत बॅनर. त्या बाजूलाच मोठा गोंधळ झाला, पेपरफुटी झाली, त्यानंतर आता पुन्हा उद्या नीटचे पेपर होते, कसं पाहता? आज अबुधाबीमध्ये जायला लागणार आहेत एका विद्यार्थ्याला. आपण पाहिलं असेल, एका नागपूरच्या विद्यार्थ्याला अबुधाबीचं एक्झाम सेंटर मिळालेलं आहे. मुख्य गोष्ट हीच आहे की आपल्या देशामध्ये परीक्षा अशी एवढ्या वाईट पद्धतीने होत आहे. आपण पाहिलं असेल, पेपरफुटीचा विषय असेल किंवा दुसरा विषय हा असेल की आता पेपर हे फुटायचे नाहीत म्हणून एअरफोर्सला वापरायला लागतंय. म्हणजे तुम्ही बघा देश कुठे नेऊन ठेवला या लोकांनी. पण सर, एकीकडे अमित शहा म्हणतात ते कोल्हापूरमध्ये एकच गट एकच शिवसेना, ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मला वाटतं अशा फालतू गोष्टींकडे लक्ष देत नाही. आम्ही महाराष्ट्राला माहिती शिवसेना कोण आहे. ज्यांना माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी वाचवलं तेच आज शिवसेना आणि ठाकरे परिवार संपायला निघालेले आहेत. हे जनता काय जग बघत आहे आणि जगात हे देखील चर्चा सुरू आहे की भाजप आपल्या देशमधली लोकशाही संपवलेली आहे. आता तुमच्यावरती जबाबदारी तेवढीच आहे मीडिया म्हणून की तुम्ही कुठपर्यंत ह्यांचे स्टेटमेंट्स दाखवता आणि सत्य परिस्थिती किती दाखवता. एकीकडे दुसरीकडे म्हणतात ते आता हे एकीकडे दुसरीकडे नाही, एकच गोष्ट आहे की शिवसेना एकच आहे. दुसऱ्यांची जी आहे ती गुलामांची सेना आहे. सेना पण नाही, टोळी आहे. आणि एका चोराला मुख्यमंत्री बनायचं म्हणून हे परत चालले सगळे. टेस्ट ट्यूब बेबी आहे अमित शहाची, असं संजय राऊत.